नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 31,000 तरुणांची बँक खाती NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट झाली आहेत. परंतु हे NPA काय आहे? तर सोप्या भाषेत सांगायचे तर बँकेचे बुडीत कर्ज. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था बँकेकडून कर्ज घेते पण त्याचे हफ्ते म्हणजेच EMI किंवा व्याज सलग 90 दिवसांपर्यंत म्हणजेच 3 महिने भरत नाही, तेव्हा बँक त्या कर्जाला NPA घोषित करते. आता वळूया बातमीकडे. तर नंदुरबारमध्ये 31,000 तरुणांची बँक खाती NPA झाली आहेत आणि कर्जाची थकबाकी आहे तब्बल 315 कोटी रुपये. शासनाने व्यवसाय करायला दिलेले हे कोट्यावधी रुपये नेमके गेले कुठे? आणि आता या 31,000 तरुणांच्या भविष्याचं काय होणार? ही माहिती तुम्हाला नक्कीच धक्का देईल. तसंच एखादा बिझनेस असावा, आपण ही 4 लोकांना रोजगार द्यावा, असं स्वप्न प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात असतं. या स्वप्नाला पंख देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना आणली. कर्ज मिळवणं सोपं झालं. आज आपण अशा एका जिल्ह्याची गोष्ट करणार आहोत जिथे या योजनेचा अक्षरशः खेळ खंडोबा झालाय. मी बोलतोय नंदुरबार जिल्ह्याबद्दल. मित्रांनो, ऐकायला थोडं कडू वाटेल, पण या एका जिल्ह्यात 315 कोटी रुपयांचं मुद्रा लोन थकीत आहे. बँकेच्या भाषेत सांगायचं तर हे पैसे बुडीत खात्यात किंवा NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये गेले आहेत. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की एवढा मोठा आकडा कसा तयार झाला, कोण आहेत हे तरुण, आणि या सगळ्यांचा त्यांच्या भविष्यावर काय भयानक परिणाम होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही परिस्थिती फक्त नंदुरबारची नाही, तर कदाचित तुमच्या आजूबाजूलाही हेच घडत असेल. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सुरुवात करूया अगदी बेसिक पासून. केंद्र सरकारने 2015 मध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY सुरू केली. उद्देश अतिशय प्रामाणिक होता. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जुना व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांना अत्यंत कमी व्याज दरात आणि कोणत्याही तारण म्हणजेच कोलॅटरल शिवाय कर्ज उपलब्ध करून देणे. यामध्ये शासनाने 3 ते 4 प्रकारच्या कॅटेगरीज बनवल्या. सर्वप्रथम शिशु योजना, ज्यात 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळतं. द्वितीय किशोर योजना, ज्यात 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. तृतीय तरुण योजना, ज्यात 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतची मदत होते. आणि आता नव्याने आली आहे तरुण प्लस श्रेणी, ज्यात 20 लाखांपर्यंत कर्ज मिळतं, पण फक्त त्यांच्यासाठी ज्यांनी आधीच तरुण कर्ज वेळेवर फेडले आहे. मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात 2014 ते 15 पासून 12 राष्ट्रीयकृत बँका, 18 खासगी बँका, 7 स्मॉल फायनान्शियल बँका, 2 ग्रामीण आणि इतर काही कॉर्पोरेट बँकांनी मिळून हे कर्ज वाटप सुरू केलं. तरुणांनी रांगा लावून कर्ज घेतली, पण चित्र इथूनच बदलायला सुरुवात झाली. कर्ज घेतलं गेलं, पण व्यवसाय उभा राहिलाच नाही किंवा जो राहिला तो चालला नाही. 31 मार्च 2025च्या आकडेवारीनुसार तब्बल 31,000 तरुणांनी हे कर्ज परतच केले नाही आणि हा आकडा पोहोचलाय 315 कोटी रुपयांवर. आता आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया. 315 कोटी हा आकडा एका रात्री तयार झालेला नाही. चला तालुकावर परिस्थिती बघूया, जेणेकरून तुम्हाला या समस्येची व्याप्ती समजेल. सर्वाधिक कर्ज थकीत आहे ते नंदुरबार आणि शहादा तालुक्यात. नंदुरबार तालुक्यात बघूया. शिशु योजनेतील 7,296 युवकांकडे 14 कोटी रुपये थकीत आहे. किशोर योजना अंतर्गत 5,066 जणांकडे तब्बल 71 कोटी 55 लाख. तरुण योजनेत 1,300 जणांनी 66 कोटी 59 लाख रुपये थकवले. आणि तरुण प्लस मध्येही 26 जणांकडे 3 कोटी 62 लाखांची थकबाकी आहे. शहादा तालुक्यात ही परिस्थिती वेगळी नाही. इथे शिशु योजनेत 4,036 जणांकडे 7 कोटी 73 लाख. किशोरमध्ये 1,736 जणांकडे 25 कोटी 71 लाख आणि तरुण योजनेतील 411 जणांकडे 21 कोटी थकीत आहे. आता आदिवासी बहुल आणि डोंगरी भाग असलेल्या अक्कलकुवा आणि धडगावकडे बघूया. अक्कलकुवामध्ये शिशूचे 187, किशोरचे 370 आणि तरुणचे 7 जण मिळून कोट्यावधी रुपये थकवून बसले. धडगावमध्येही किशोर योजनेत 150 जणांनी 2.5 कोटी, तर तरुणमध्ये 31 जणांनी 1.25 कोटी रुपये म्हणजेच 1 कोटी 83 लाख घेतलेत, पण परतच केले नाही. नवापूर आणि तळोदा तालुक्यातही शेकडो तरुणांनी 15 ते 16 कोटींचे आकडे थकवले आहेत. मित्रांनो, यात सर्वात मोठा आणि धक्कादायक प्रश्न काय आहे माहितीये?
बँकेच्या रिपोर्ट्सनुसार या बेरोजगार तरुणांनी लाखो रुपयांची ही कर्जे नेमकी कोणत्या उद्योगांसाठी घेतली याची कोणतीही ठोस माहिती आज घडीला उपलब्ध नाहीये. म्हणजे पैसे घेतले पण ग्राउंडवर ना कारखाना दिसतोय ना दुकान. मग हे पैसे गेले कुठे? हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. आता तुम्ही म्हणाल घेऊ दे की कर्ज, शासनाचे पैसे आहेत, बुडाले ते बुडाले. पण मित्रांनो, इथेच खरी गोम आहे. जेव्हा एखादं कर्ज 90 दिवसांपेक्षा जास्त काळ भरलं जात नाही तेव्हा बँक ते खातं NPA म्हणजेच बुडीत खातं म्हणून घोषित करते. नंदुरबार मधील या 31,000 युवकांची बँक खाती आता अधिकृतपणे NPA झाली आहेत. याचा परिणाम काय होतो? सर्वप्रथम सिबिल स्कोअर खल्लास. या 31,000 तरुणांना आता भविष्यात कोणत्याही बँकेतून घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी किंवा खरंच एखादा चांगला व्यवसाय करण्यासाठी 1 रुपयाचंही कर्ज मिळणार नाही. ते कायमचे बँकेच्या ब्लॅक लिस्टमध्ये गेले. द्वितीय, इतर तरुणांवर अन्याय. बँकांवर आधीच 315 कोटींचा बोजा पडल्यामुळे आता जे प्रामाणिक तरुण खरोखरच व्यवसाय करू इच्छितात त्यांना या बँका कर्ज द्यायला घाबरत आहेत. एकाच्या चुकीची शिक्षा संपूर्ण जिल्ह्याला भोगावी लागत आहे. तृतीय, व्याज वाढते. हे 315 कोटी मूळ रक्कम आणि व्याज पकडून आहेत, पण यावर दररोज दंड आणि व्याज लागतच आहे. त्यामुळे हा आकडा भविष्यात आणखी भयंकर रूप घेईल. बँकिंग व्यवहारात या तरुणांना आता कायमचे अडथळे येत राहणार आहेत. मुद्रा योजना ही तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आणलेली एक संजीवनी होती, पण योग्य नियोजनाचा अभाव, काही अंशी तरुणांचा निष्काळजीपणा आणि बँकेच्या चुकीच्या मॉनिटरिंगमुळे आज ही योजना नंदुरबारमध्ये एका मोठ्या संकटात बदलली आहे. प्रश्न हा आहे की या 315 कोटींची वसुली आता कशी होणार आणि या 31,000 तरुणांच्या भविष्याचं जे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं? याला तरुणांचा अलगर्जीपणा कारणीभूत आहे की शासनाच्या यंत्रणेचं अपयश? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.